पवारांच्या राजीनाम्याची मागणी करतात, कारण ज्या प्रकारे पार्थ पवारांनी हा जमीन व्यवहार केला त्यामध्ये ते दोषी आहेत असंही म्हटलं जाते, आणि आता अजित पवारांनी राजीनामा द्यावा नैतिकता समजून असं तुम्ही म्हणताय. बिलकुल, अजित पवारांचा मुलगा म्हणजे सख्खा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर वडिलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होत असतो. आणि ज्या अर्थी 40 एकर जमीन कोरेगाव पार्थ पवारांच्या कंपनीला मिळते, आणि दुर्दैव असं की ज्या कंपनीत 99% पार्थ पवारचा शेअर आहे आणि 1% शेअर कोण पाटील त्यांचा आहे, त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही. 99% शेअर्स पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर त्या पाटलांचा आहे, परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही. जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे. एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं. एकनाथ खडसेने सुद्धा MIDC जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती. आम्ही हीच मागणी करतोय की अशाच पद्धतीने एक समिती नेमली जावी. जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे. याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे, इथं सगळ्या पेपरची फाईल आहे, 2012 पासूनची फाईल माझ्याकडे. परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे पेपर आहे माझ्याकडं, महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरातांच्या सहीचं 2013चं पत्र आहे, विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे, सगळे पेपर्स माझ्याकडे आहे. पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे. हे मी व्यवस्थित 2-3 दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे. तो पण काय काय होतं बघूया, कारण एकीकडे सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो. आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील, त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही, परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल. आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादांनी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी याआधी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही उद्भवू शकतं, नियमबाह्य काही काम आहे. हे पहा, आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत. एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो. हा 40 एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही. हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी, मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी, परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर जो चांगला म्हणून असं तर त्याला किती अशा पद्धतीने झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहे. शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीने, त्यामुळे ते शहाणे आहे. मात्र यामध्ये पाठीशी घालत त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी बोलले, कुठलाही चुकीचं काम पार्थ करणार. हे बघ, सुप्रिया सुळे काय बोलतात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी जे पेपर्स आहे ते तुमच्यासमोर ठेवणार आहे. आत्ता माझ्याकडे फाईल आहे, पण मी आत्ता दाखवणार नाही, देणार पण नाही. मी हे देईल, फक्त खोटं एवढं त्यांनी सांगावं, मग त्याच्याविषयी बोलूया आपण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.